यानंतर बोलण्यासाठी सतीश वळंजू सर आपल्यासोबत आहेत. सतीशजी, तुम्ही वारंवार प्रयत्न केलेला होता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भातला, मात्र आता दोन्हीही नेते, दोन्हीही बंधू हे सकारात्मक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे तब्बल 19 वर्षांनंतर हा युतीचा योग आता कुठेतरी जुळून येऊ शकतो का? स्वागतार्ह आहे. म्हणजे हे पहिल्यांदा घडतंय असं की आम्ही त्यावेळेला प्रयत्न केले, त्यावेळेला तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एका बाजूने प्रतिसाद मिळत होता. उद्धव ठाकरेंनी आमची मुलाखत म्हणजे आम्हाला भेटले होते, आमची बाजू ऐकून घेतली होती. पण राज ठाकरे कधीच पुढे आले नव्हते. राज ठाकरे कधीच पुढे, ते आता पुढे येतात. पण आपण मागच्या गोष्टींवरती आता नको जाऊया, कारण तो कोळसा आहे, उगाळा थोडा काळा आहे. त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा पुढे जे होतंय ते स्वागतार्ह आहे. आम्ही पहिल्यापासून सांगत आलो आहोत की दोघांचाही गोल एक आहे, दोघांचाही ब्रेड अँड बटर मराठी माणूस आहे आणि त्या मराठी माणसाचं हित बघणं हा दोघांचंही ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी जर दोघं एकत्र येत असतील तर त्याचं स्वागतच करायला हवं. आणि पहिल्यांदा म्हणजे इमिजिएट रिॲक्शन उद्धवजींची पण आलेली आहे की मी सगळी भांडणं विसरायला तयार आहे. तर मुळामध्ये आम्ही त्यावेळेला पण काय सांगत होतो की तुम्ही चहा प्यायला तरी एकत्र या, चहा प्यायला जरी एकत्र आला तर त्याच्यातून संवाद निर्माण होईल आणि संवादातून काहीतरी मार्ग निघेल. तो मार्ग आता निघताना दिसतोय. हा संवाद पुढे कंटिन्यू राहावा. म्हणजे मी तर देवापुढे हीच प्रार्थना करेन, पहिल्यापासून तेच आलं की हा संवाद कंटिन्यू राहावा आणि त्याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निष्पन्न व्हावं असं, आणि ते होईल असं दिसतंय. आता बघूया, कारण काय झालंय की गेल्या पहिल्यांदा शिवसेना आणि त्यावेळेच्या भाषणामध्ये दामोदरच्या मी एकदा माझं एक वाक्य होतं की नेता कोणाचा, नेता आमचा, कोणी बनवला, आम्ही बनवला. तुम्ही दिलेला विचार आम्ही उचलून धरलात म्हणून तुम्ही नेते झालात. आणि शेवटी जनभावना आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावी. या जनभावनेचा अवैर फार काळ केला तर एक वेळ अशी येईल, मागे वळून बघाल का तुमच्या मागे कोणी नसेल. दुर्दैवाने त्याच्या जवळपास तुम्ही आलेला आहात. फार वाईट वाटतंय मला हे बोलताना. दुर्दैवाने त्याच्या जवळपास तुम्ही आल, कारण काही असोत, म्हणजे आतल्या लोकांची बेईमानी असो वगैरे वगैरे, काही कारण असोत, पण हे घडलंय, हे घडलंय आणि आता मोठी मेहनत करायला लागणार आहे. मेहनतीला आम्ही तयार आहोत, पण शेवटी काय होतं, आमची मेहनत दोन बाजूला विभागली जाते. ती विभागली जर गेली नाही तर फार चांगलं होईल. आणि मी नेहमी आता असं सांगतोय की तुम्ही युती वगैरे करू नका, तुम्ही एकत्र या, पक्ष म्हणून एकत्र या. कारण युती केली की तुझ्या किती सीट नाही माझ्या किती सीट, मग तुझ्या कशा पाडायची आणि माझ्या कशा पाडायच्या आणि जास्ती आणायच्या, हे राजकारण होतं. हे राजकारण घडू नये. तुम्हाला जर खरोखर महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं हित बघायचं असेल तर सगळे मतभेद काढा. मागच्या वेळेला आपण काय बोललो, 4 वर्षापूर्वी काय बोललो, 2 वर्षापूर्वी काय, हे सगळं विसरून जा आणि आपण पुन्हा नव्याने सुरुवात करूया. नक्कीच नक्कीच सतीश सर, धन्यवाद. तुम्ही पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल. दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे.